तिन्ही गोष्टीवरती काम करते. ॲग्रिकल्चरमध्ये 2 मॉडेलमध्ये काम करते. एक B2B म्हणजे जसं कंपन्या बाकी काम करतात तसं पण आपण काम करतो. आपले प्रोडक्ट्स आहेत त्यावर पण काम करतो. आणि दुसरी गोष्ट आहे आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये काम करतो, जे की आता येणाऱ्या शेतीचं भविष्य आहे. त्याच्यामध्ये काय करतो आहे की शेतकऱ्याच्या सध्या जर पाहायला गेलं तर एक 3-4 समस्या आपल्याला दिसतात. म्हणजे पहिले एक तर आहे की कोणतं पीक घ्यावं किंवा घेतल्यानंतर त्याच्याबरोबरची कन्सल्टन्सी लागते, त्याला सपोर्ट तो लागतो, तो त्याला टाईमला मिळत नाही. दुसरी गोष्ट आणि सगळं केलं बाबा, पीक पण आलं, सगळं केलं तर त्याला चांगलं मार्केट मिळत नाही, त्याची काही गॅरंटी नसते. म्हणजे एखादा नवीन गोष्ट ट्राय करावं तर त्याचं मार्केट कुठं, याबद्दल सगळ्यात जास्त संभ्रम असतो. त्यामुळे तो कुठेतरी करत नाही किंवा कुठे ना कुठे बॅकफूट देतो. तरी काय आपण काय करतो सर, शेतकरी जे काही करतोय सध्या त्याच्यामध्ये त्याला वेगळं काही न करू करता त्याला फक्त आपण सपोर्ट करतोय नवीन पीक करण्यासाठी. आपल्याकडे सध्या 19 प्रकारची पिकं आहेत, ज्यामधले 7 ते 8 पिकं आपण महाराष्ट्रात करतो. महाराष्ट्राच्या बाहेर काही वेगळी पिकं आहेत, जे महाराष्ट्रात येतात चांगली येऊ शकतात, ती महाराष्ट्रात करतोय. काही पिकं जम्मूमध्ये आहेत, ते जम्मूसारखे 4 भाजी करतो. काही केरळामध्ये चांगले येतात, ते केरळासारखी भाजी आपण करतो. तर ह्याच्यामध्ये आपल्या भागात आपण जे आहे आलं जे आहे, अद्रक बेसिकली आपण इथे करतो. म्हणजे आपण शेतकऱ्याला काय म्हणतोय, एखादा शेतकरी शेती करतो तर त्याला आपण मिनिमम सांगतो किंवा तू अपेक्षा काय आपली एका एकरमधून कमवण्याची किंवा एका एकरमधून किती आले तर आपल्याला सॅटिस्फॅक्ट आहे. आपल्याला काय वाटतं, आपल्या भागामध्ये किती रुपये जर एका शेतकऱ्याला एका शेतातून मिळाला तो सॅटिस्फॅक्टरी आहे. थोडक्यात जर म्हणायचं झालं तर जी पिढी शेती सोडून चालली बेसिकली, ते शेती सोडून जाणार नाही. असं एका एकरमधून काय अपेक्षित आहे आपल्याला? कंपनी इंडिया लेवलवर फक्त महाराष्ट्र नाही पूर्ण इंडिया, पण जम्मूपासून तमिळनाडू क्वार्टर कुठे अहमदाबाद. लिमिटेड आहे की प्रायव्हेट? प्रायव्हेट. त्याच्याचं मला सांगतो मी, ही कंपनी बेसिकली कोणती कंपनी, तुम्ही PM कुसुम योजना नावाची, PM कुसुम म्हणजे सोलार पंप सेट, तीच कंपनी आहे. फक्त ॲक्च्युली काय आपल्याला त्या शेतकऱ्यापर्यंत डायरेक्ट पोहोचता येत नाही, म्हणून तिची दुसरी ब्रांच आहे, सिस्टर कंपनी त्या कंपनीची. आणि ज्यांनी PM कुसुम चालू केलं, ज्यांनी पहिल्यांदा जसं तुम्ही प्रयोग करता बेसिकली, ज्यांनी हा प्रयोग पहिल्यांदा केला की सोलारवर पण पंप चालू शकतो, धवल शाह म्हणून आहे, त्यांनी इनिशिएट घेतलं होतं. त्याने मग ते आपल्या छोट्या लेवलवरती चालू केलं, मग त्याचं क्लस्टर बेस केलं, मग तालुका जिल्हा असं करत स्टेट गुजरातमध्ये ते पॅटर्न झाला. गुजरातमधून मग त्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटने ती स्कीम उचलली, ज्याला PM कुसुम योजना म्हणून आता ओळखतात. आणि दुसऱ्या नावाने ती योजना चालायची. तर ही तीच कंपनी आहे बेसिकली. आणि बाकी वेगवेगळ्या स्टार्टअपमध्ये पण आपण गोल्डमध्ये आहोत, आपण फायनान्शियल याच्यामध्ये आहोत, आपण टेक्नॉलॉजीमध्ये आहोत, तर याच्यामध्ये आपण काम करतो. तर आपण काय म्हणतो सर, एक शेतकरी त्याच्या शेतातून मिनिमम 2 लाख रुपये जर कमवले एकरी, तर तो बेसिकली सॅटिस्फॅक्टरी आहे. भविष्यातली पिढी शेती सोडून नाही जाणार आणि शेतकऱ्यालाही समाधान मिळेल की बाबा मी काहीतरी करतो, त्याचं मला काहीतरी फळ मिळतं आहे. मी प्युअर नफ्याची गोष्ट करतो. 2 लाख रुपये जर त्याला मिळत असेल तर याच मॉडेलवरती जर आपण काम करतो आहे, ज्यामध्ये आल्यासारखं पीक आहे, अद्रकसारखं पीक आहे, ज्यामध्ये आपण काय म्हणतो शेतकऱ्याला तू जे काही करतोस, म्हणजे तुम्ही जे काही करताय बेसिकली, खत आणतायत, बियाणं आणतायत, लावतायत, त्याची निगा घेतायत, त्याला मार्केटमध्ये विकतायत. आता सगळ्यात जास्त सर चॅलेंज आपल्याला इथे वाटू शकते बाबा की एक तर आहे पिकवण्याच्या बाबतीत, नवीन करतो पिकेल का नाही, नुकसान झालं तर मला सपोर्टला कोणी नाही. दुसरी गोष्ट विकायचं कुठे, आणि त्याचा रेट बाबा मला काही निर्धारित नाही, होऊ शकतं 10 रुपये पण रेट येईल, होऊ शकतं 100 रुपये पण जाईल. पण याच्यामध्ये काय म्हणतो सर, एक शुअर रेट जर आपण शेतकऱ्याला दिली, पहिली गोष्ट तुम्ही करताय तेच करा, त्याच्या उत्पादनाला आपण फक्त एक शुअर रेट देऊ. म्हणजे तुम्ही बॅकफूटला कधी येणार नाही, म्हणजे नुकसान कधी होणार नाही. आल्यामध्ये सेम आहे, 1 लाख रुपयेपर्यंत शेतकरी खर्च तसंही करतो. त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो की तुम्हाला आपण 40 रुपयाचा रेट देऊ आणि साधारण सर 9 ते 10 टनापर्यंत उत्पन्न आल्याचं येतं. अद्रकचं उत्पादन 9 ते 10 टनापर्यंत एकरी होतं, ज्यामध्ये बेसिक रेट आपला 40 असेल कमीत कमी. इन केस जर रेट वाढला मार्केट, आता सध्या 82-85चं, तर त्या रेटने आपण माल जे असेल किंवा जेवढा काही प्रोड्यूस निघेल ते विकत घेऊ. अशी आपली बेसिक कन्सेप्ट आहे. यामध्ये लागणाऱ्या सपोर्टमध्ये काय काय गोष्टी आहेत, यामध्ये लागणाऱ्या सपोर्टमध्ये त्याला इनपुट जे लागतं, बियाणं, खतं, औषधं जे लागतं, ती चांगली कुठून मिळते त्याला. म्हणजे काय होतं, शेतकरी प्रत्येकाचं उत्पन्न सेम काय याचं कारण एक असतं, की जमीन असते त्याची. दुसरी गोष्ट असते त्याने वापरण्यात येणारे मटेरियल, बियाण्यापासून औषधापासून खतापर्यंत. तिसरी गोष्ट असते इरेग्युलरिटी, म्हणजे कोणी आज औषध टाकतंय, कोणी उद्या टाकतंय, कोणी कीड येण्याच्या आधी करतंय, कोणी कीड आल्यानंतर करतंय, त्याच्यामुळे उत्पादनात फरक पडतो.
आपण यासाठी काय करतो, एक युनिफॉर्म सिस्टम शेतकऱ्याला देतो. बाबा या दिवशी तू लागवड केलास, हवामान ऑलमोस्ट सेम राहणार आहे तालुक्यामध्ये, तर त्या दिवशी तुम्ही ते औषध टाकलं पाहिजे. त्याच्याबद्दल त्याला शेतकऱ्याला रिमाइंडर देणं आहे, ॲप्लिकेशन थ्रू त्याला गायडन्स करणं आहे, फील्ड स्टाफचे त्याच्या शेतावरती विजिट्स आहे. अशा प्रॅक्टिसेस त्याला देतोय उगवण्यासाठी. दुसरी गोष्ट, आल्यानंतर जे काही मटेरियल खरेदी करू, सगळ्यात जास्त शेतकऱ्याचं टेन्शन काय असते, एखादी नवीन व्यक्ती आला आणि काहीतरी सांगतोय मला आणि मी म्हणतो बाबा की तुम्ही उत्पन्न करा, तर तुमच्याकडनं विकत घेतो, मी तुम्हाला पैसे देतो. कधी कधी काय होतं, कोणीतरी विकत घेतं, पैसे येत नाही, गाडी निघून जाते, पैसे येत नाही. आपण शॉर्ट कामं करतो सर आपल्याला, कारण 250 एकर पुरतं थांबायचं नाही. आम्ही तुमच्यासोबत जर जुडात असाल, म्हणजे तुमची तयारी आमच्यासोबत जुडायची असेल तर कमीत कमी 3-5 वर्षाची तयारी असेल तरच जुडा. असेल तर आपण काय म्हणतो, 1 वर्षात सर आम्ही 250 एकर कुठेही करून देऊ, तो काही मोठा इश्यू नाही सर. आम्ही तुमच्याकडे एक भविष्य घेऊन आलो. म्हणजे काय की आज जी शेती करतो त्याचा पुढं भविष्य कसं आहे ते पण तुम्हाला सांगतो. शेतकऱ्याला जे पेमेंट करतो, शेतकऱ्याने त्याचा माल पिकवला, गाडीमध्ये लोड केला, लोड केल्यानंतर शेतकऱ्याला पेमेंट होईल. जोपर्यंत शेतकऱ्याला पेमेंट होणार नाही तोपर्यंत गाडी हलणार नाही जागेवर शेताची. शेतकऱ्याला ही श्युरिटी आपण देऊन टाकतो. दुसरी गोष्ट, सगळ्यात मोठी रिस्क सर काय वाटते आपल्याला, आपल्या भागात जर एखादं पीक करायचं म्हणलं तर शेतकऱ्याला नुकसान कुठे कुठे होऊ शकतं. म्हणजे नैसर्गिक आपत्ती येऊ शकते, नैसर्गिक वातावरण आहे. दुसरी गोष्ट सर काय वाटते, बाजारभावामध्ये वाटते, बाजारभाव तर तो पिकल्यानंतरचा विषय नाही पूर्ण सर पूर्ण सीझनमध्ये तुझं रेट आहे सर, रेट चॅलेंज रेटमध्ये चॅलेंज आहे, क्लायमेटमध्ये जसं सरांनी सांगितलं ते चॅलेंज आहे. आपण काय करतो सर, आल्यासारखं जे पीक आहे त्याचं उत्पन्न किती येऊ शकतो बाबा, 3-3.5 लाख रुपये उत्पन्न येऊ शकतं. 9 टन आलं आणि 40 रुपयाच्या रेटने मिनिमम रेटने पकडतो सर. तर आपण काय करतोय, 3.5 लाख रुपयासाठी एक इन्शुरन्स शेतकऱ्याला प्रोव्हाइड करतो. जसे की 3,60,000 रुपयाचं इन्शुरन्स आहे. 3,60,000 रुपयाचं इन्शुरन्स क्लायमेट बेस्ड असेल, ज्यामध्ये तापमानाची एक रेंज असेल. मला वाटतं की बाबा 40च्या वर जर तापमान गेलं तर माझं नुकसान आहे. मला वाटतं बाबा की 400 mm पेक्षा जास्त पाऊस पडला तर माझं नुकसान होऊ शकतं. मला वाटतं बाबा ह्युमिडिटी 70%च्या पुढे गेलं तर माझी आल्याची किंवा अद्रकची जी पाने करपून जातील, माझं नुकसान होऊ शकतं. मला वाटतं बाबा की याच्यापेक्षा कमी पाऊस झाला, 200 मिलीमीटरपेक्षा जर कमी पाऊस झाला तर माझा अद्रक चांगल्या प्रकारे उत्पन्न निघणार नाही, कमी होईल. त्या कुठल्याही पॅरामीटर्समध्ये सर जे डिस्क्राईब पॅरामीटर्स आहेत, ह्यामध्ये 1 पॉईंट खाली किंवा 1 पॉईंट वर कुठे जरी गेला आणि तरी ट्रिगर झालं, इथं आपण सिस्टम बसू जी क्लायमेट सिस्टम असेल, त्याला काय म्हणतात, वातावरण कॅल्क्युलेट करणारी सिस्टम जी असते ती आपण इथे बसू. त्याच्यावर कुठेही ट्रिगर झालं, तुम्ही गव्हर्नमेंटची सिस्टमसुद्धा फॉलो करू शकता किंवा आपली प्रायव्हेट असेल तर तीसुद्धा आपण बसू. त्यामध्ये इन्शुरन्स कंपनीत इन्स्टॉल करायला आणि सगळं करायचं. कुठलंही पॅरामीटर ट्रिगर झालं तर त्याला 3,60,000 रुपये शेतकऱ्याला मिळतो. म्हणजे क्लायमेट बेस्ड शेतकऱ्याचा इश्यू राहणार नाही. शेतकऱ्याची सगळ्यात मोठी भीती गेली बाबा वातावरणामुळे काय झालं तर माझं उत्पन्न बिघडून जाईल. दुसरी गोष्ट, रेटच्या बाबतीत जिथे कुठे चॅलेंजेस येतात, म्हणजे बाबा 28 आलं, मी पिकवलं, मला पिकवायलाच खर्च आला 20 रुपये किलो आणि 21 रुपये मला बाजारभाव मिळतो. 1 रुपयामध्ये ना माझं काय होईल ना तुमचं काय होईल. त्यासाठी मिनिमम रेट ज्यामध्ये शेतकऱ्याला 2 लाख रुपये तरी मिळतील, असं 40 रुपयाचा रेट आपण शेतकऱ्याला देतो. तिसरी गोष्ट, ह्यासोबत आपण ज्या प्रॅक्टिसेस फॉलो करतो तर त्या आहेत रेसिड्यू फ्री फार्मिंगसाठी. म्हणजे केमिकलचा रेसिड्यू खूप कमी येईल किंवा कुठल्याही प्रकारचं केमिकल जास्त यूज केलं जाणार नाही. इन केस ऑफ इमर्जन्सी आपण त्यासाठी सुद्धा तयार आहोत, पण आपण ट्राय करतो की 0 रेसिड्यू, म्हणजे कुठल्याही केमिकलचा रेसिड्यू येणार नाही किंवा असे कुठलेही घातक केमिकल यूज केले जाणार नाही ज्यामुळे शेतीला दुष्परिणाम होईल, म्हणजे माती खराब होईल. त्याचं कारण आहे की येत्या भविष्यामध्ये सगळ्यालाच आपल्याला माहिती आहे की जैविक शेतीला प्रतिसाद मिळणार आहे. ऑर्गॅनिक शेतीकडे लोक प्रभावित होतील किंवा ऑर्गॅनिक शेतीकडे शेतकरी वळतील. कारण एका टाईमपर्यंत शेतकऱ्याचं उत्पादन वाढलं, आता ते उत्पादन कमी होत चालतं. ड्रॉटसारख्या समस्या येतात, पाणी जमिनीवर पडतंय पण आतमध्ये जात नाही, ते वरच्या लेवलमध्ये पुरते आणि वाहून जातं. त्याचं कारण आहे की खतामुळे खाली एक कडक लेअर तयार झालेली आहे, जमीन कडक झालेली आहे. तर ह्या सगळ्या समस्या येतात, ह्या सोल्युशन करण्यासाठी आपल्याला मिनिमम 3 वर्ष तरी लागतील. जमिनीत जेवढं खत आहे तेवढं अपटेक करून टाकणं, जमिनीचा पोत सुधारणं आहे, गेलेली गांडूळ जमिनीत परत वापस आणणं. आपण वरून टाकू शकतो गांडूळ, मध्ये पैदाच नाही करू शकत, कारण टाकल्यानंतर खत टाकते परत ते 0 होऊन कुठे ना कुठे ह्या समस्या आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी टाईम लागेल. आणि ह्या समस्या सॉल्व्ह होण्यासोबतच आपल्याला इंटरनॅशनल मार्केट जे आहे, म्हणजे हे तर मान्य करतं की नाही सर, आपल्याला जगभरात बंद झालेले केमिकल आपण भारतात वापरतो. काही ना काही त्या लोकांना कुठेतरी दुष्परिणाम जाणवले, त्यांनी आपल्या देशात बंद करून टाकले आणि ते केमिकल आपण भारतात वापरतो. कुठे ना कुठे त्या मार्केटला जर टॅकल करायचं राहिलं, आपल्याला त्या मार्केटचा जर ॲक्सेस करायचा राहिला, आपला माल जर तिथे विकायचा राहिला, तर त्या गुणवत्तेचं उत्पादन सुद्धा आपल्याला करायला लागेल.
तर ते करण्यासाठी आपण हे 3 वर्ष तुमच्यासोबत उरतो आणि ह्या 3 वर्षामध्ये तुमचं उत्पन्न जे आहे मिनिमम 2 लाख रुपये तरी ॲटलिस्ट एकरी शेतकऱ्याला मिळायला पाहिजे अशी काही पिकं निवडलीत आपण. त्यामध्ये आलं आहे, अद्रक आहे, हळद आहे, केळीसारखं पीक आहे, त्यानंतर मिरचीसारखं पीक आहे. अशा प्रकारची पिकं निवडली ज्यातून ॲटलिस्ट 2 लाख रुपये शेतकऱ्याला मिळतील. दुसरी गोष्ट, नुकसान यात कुठं होणार नाही शेतकऱ्याची याची आपण सगळ्यात काळजी घ्यायची, कारण सगळ्यात प्रायोरिटी आपला शेतकरी आहे आपल्यासाठी. कारण शेतकरी राहिला तर बाकी आपण 3, 4, 5 नाही 100 वर्षाचं स्वप्न पाहू शकतो. तो नसेल तर मग 1 वर्षसुद्धा आपण काही नाही करू शकत. यासाठी आपण काय करतो, इन्शुरन्स सारख्या सोयी शेतकऱ्याला पुरवतो, इन्स्टंट पेमेंटसारख्या सोयी शेतकऱ्याला पुरवतो. तिसरी गोष्ट, या पिकात सुरुवात करण्यासाठी शेतकऱ्याकडे कधी कधी पैसे नसतात. त्यासाठी लागणारे क्रेडिट सुविधासुद्धा आपण शेतकऱ्याला देतो. म्हणजे काय की पीक आहे, पीक मॉर्गेज करून त्याला जवळपास उत्पादनासाठी लागणारे 1 लाख रुपये 1.5 लाख रुपये जेवढा काही पैसा लागेल 75-25% रेशोमध्ये, म्हणजे 25% शेतकऱ्याने बेअर करावं, 75% आपण त्याला क्रेडिट करू नये. असं त्याला आपण सोयी शेतकऱ्याला पुरवतो. त्याच्यामध्ये काय की सुरुवात त्याला कुठंतरी मदत होईल आणि शेवटसुद्धा त्याला एक चांगला नफा मिळून त्याच्या शेवटीची म्हणजे परिपूर्ण त्या जे काय असेल एका वर्षात त्याने ते ज्या अर्थी त्याने लावले गोव्याला मला ॲटलिस्ट 2 लाख रुपये मिळायला पाहिजे तेवढं त्याला ॲटलिस्ट शुअर मिळते. उत्पन्न सर जवळपास मॅक्सिमम जे आपण पाहतोय 3,54,000 शेतकऱ्याला यात पैसे मिळतात आणि मिनिमम 2 लाख रुपये तरी शेतकऱ्याला मिळतील अशी व्यवस्था आपण करून या पिकामध्ये करतो. 11 महिन्याचं पीक असेल, पीक पूर्ण 11 महिन्यात निघून 12व्या महिन्यात पूर्ण खरेदी वगैरे होईल. खरेदी झाल्यानंतर शेतकऱ्याकडून जो काही माल घेतला जाईल त्याच्या माल लोड होण्याच्या बरोबर त्याला पेमेंट होऊन जाईल. तिथून माल जाणार नाही तोपर्यंत त्याला पेमेंट होणार नाही. ही गोष्ट सगळ्या शेतकऱ्यांसोबत आपण करून काम करतो. बाकी राज्यामध्ये पण करतो, मध्य प्रदेश आहे, गुजरात आहे, प्रत्येक ठिकाणी पीक वेगळं आहे. गुजरातमध्ये जिऱ्यासारखं पीक आहे तिकडे चांगल्या प्रमाणात ते करतो. गव्हाचं उत्पन्न मध्य प्रदेशमध्ये चांगलं मिळतं म्हणून आपण गव्हाचं उत्पन्न मध्य प्रदेशमध्ये घेतो. मका आहे, मग पीक म्हणजे बॉर्डरला चांगलं होतं मग त्यामुळे आपण ते करतो. छत्तीसगडमध्ये वेगवेगळी पिकं आहेत, राजस्थानमध्ये वेगळी पिकं आहेत. असं प्रत्येक राज्यामध्ये आपण वेगळे करतो. काश्मीरमध्ये आपण जम्मूमध्ये जे आहे तिकडची जी हळद असते, टर्मरिक हळद असते, ब्लॅकडाऊन नावाची व्हरायटी आहे, त्याकडे सेलमला जातो. त्या व्हरायटीनुसार आपण तिकडे हळद करतो, जे बेसिकली किकेरमेन एक्स्ट्रॅक्टसाठी वापरलं जातं, म्हणजे मेडिसिनल प्रॉपर्टी त्यामध्ये असतात, त्याचा एक्स्ट्रॅक्ट काढून वापरला जातो. त्यासाठी आपण तिकडे करतो. केरळमध्ये पाहायला गेलं तर तिकडे केळी खूप चांगली होते, ग्लुकोज पर्सेंटेज जास्त असतं केळीमध्ये. त्यासाठी आपण प्रत्येक भागामध्ये जे काही स्पेसिफिक ते आहे, इकडची जमीन जी आहे ती लाईट मिडियम सॉईल आहे बेसिकली, म्हणजे जास्त खराब पण नाही, जास्त काळीची पण नाही. एखादी जमीन काळीची मिडियम सॉईल ज्याला बेसिकली ॲव्हरेज ही सॉईल आहे. त्यामुळे जमिनीत पोरस ज्याला म्हणतात, म्हणजे भुरभुरापणा ज्याला म्हणतात, तो चांगल्या प्रकारे त्यामुळे अद्रक आणि हळदसारखी पिकं चांगली वाढू शकतात जमिनीमध्ये. त्यानंतर सूर्यप्रकाश इकडे जास्त मिळतो आणि ही जी पिकं असतात ती जेवढा सूर्यप्रकाश मिळेल त्याला चांगल्या अन्नामध्ये कन्वर्ट करू शकतात. जसं मक्यासारखं पीक आहे, ज्याला C4 ग्रेडिंगचे पीक म्हणतात. जेवढा सूर्यप्रकाश जास्त तेवढं उत्पन्न जास्त असतं. अशा प्रकारची पिकं आपण निवडून तिकडे लागवडीसाठी प्रयत्न करतो. तर यासाठी सर सुरुवातीचा टप्पा आपला 250 एकरचा आहे. मिनिमम 250 एकर आपल्याला इकडे करायचं आहे आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी होतील ज्या आम्ही बोलल्या त्या ऑन पेपर होतील. म्हणजे शेतकऱ्यालाही कुठली भीती नाही, आम्हालाही भीती नाही बरोबर शेतकरी बाहेर माल घेतो. आणि रेटच्या बाबतीत सर तुम्ही बेस्ट रेट म्हणू शकता, मार्केटमध्ये सगळ्यात बेस्ट रेट आपण. ग्रेडिंग करसाल का तुम्ही? यामध्ये ग्रेडिंग नसेल सर, बेसिकली क्वालिटी पॅरामीटर्स असतील ज्यामध्ये फंगस असेल कॅल्क्युलेट केलं जाईल. म्हणजे काय असतं कधी कधी बुरशी लागले एखादा आलं त्याच्यामुळे दुसऱ्या आल्यामध्ये ते बेसिकली रोप पसरतं, तसे आलं बाजूला काढून आपण टाकतो. दुसरी गोष्ट माती वगैरे सारखं घटक आहे तो आपण घेत नाही, काळी कचऱ्यासारखा घटक घेत नाही. खूप कसं आहे शेतात उत्पादन आहे का त्याचं सुपिरियर इन्फिरियर नाही, त्याचं त्यासाठी पॅरामीटर्स आहेत. म्हणजे कसं असतं 40 रुपयाचा रेट करून राहिले हां तुम्ही जसं भाग आला 17 40 नाही असं काही नाही, असं काही नाही. 40 रुपयाचं सगळ्या मालाला 40चाच रेट असेल. आपण रिक्वेस्ट शेतकऱ्याला एवढंच करू बघा, काळी कचरा जास्त थोडं साफसफाई करू. होतं कसं ते बस कसं असते की शेतकरी जेवढा प्युअर हार्टेड असते की तो घालण्याला बस तेवढंच, बाकी काही नाही. पण असं काही नाही की BC ग्रेड असं काही नसेल. आपलं जे असेल त्याला एक रेट असेल, सगळ्या मालाला एक समान रेट. असं पूर्ण पीक आहे ज्यामध्ये बाकी क्रॉप ऑलमोस्ट माझ्याकडे बुकिंग झालं, त्यामुळे बाकी पिकांमध्ये ॲक्च्युली तुम्हाला मी सध्या देण्यात येतो. हे 2 पीक आहेत माझ्याकडे. सरांनी जसं मला हळदीबद्दल बोललं म्हणून ते पण मी ओपन केलं नाही, तर हळदसुद्धा माझी ऑलमोस्ट आहे. हळद आणि जिंजर आहे 2 क्रॉप माझ्याकडे सध्या आहेत. हे काय सीझन काय क्रॉपिंग सीझन आता जूनमध्ये सर लागतो. जूनपासून
काय ग्राम बेनं कितीला पण पडतो? अराउंड सर 700 किलो लागतो 700 किलो. 4 क्विंटल. आणि बिन्याचा रेट काय आहे? आपण सर ते 80 रुपये जवळपास कॅल्क्युलेट केले, जे अराउंड 50 ते 52,000 56,000 रुपये जातं. त्यामध्ये आपण बेसिकली इनपुट जे देतो त्यामध्ये आपल्याला कुठलीही कमाई नाही आहे. सरळ सांगायचं म्हटलं तर आपण स्वतः काही बनवत नाही आहे. मार्केटमधल्या ज्या काही चांगल्या औषधी, जे काही चांगले घटक असतील ते आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतो. त्यामध्ये आपल्याला कुठलीही कमाई नाही. व्हरायटी कोणती राहील? आपली व्हरायटी डिफाईन आहे डिफाईन व्हरायटी म्हणजे ती बेनं म्हणून तुम्ही आम्हाला देता. हां, तिचा रेट फिक्स आहे. त्याचा रेट त्या रेटमधलं तुम्ही 80 रुपये. 80 रुपये. होऊ शकतं आम्हाला जर कमीमध्ये मिळालं क्वांटिटीमध्ये तर ते आम्ही तुम्हाला कमीमध्ये पण देऊ. आम्हाला त्यामध्ये सरळ सांगायचं तर आम्हाला त्यात पैसा कमवत नाही. आमचा मेन उद्देश आहे शेतकऱ्याचं जेव्हा उत्पन्न होईल ते आम्ही खरेदी करू, त्यात आम्हाला 4 पैसे मिळतात, ते आमचा उद्देश आहे. त्या उद्देशाने बेसिकली आम्ही इकडे काम करतो. म्हणजे यात एक तर आहे 2-3 उद्देश यामध्ये आहेत. एक तर शेतकऱ्याला म्हणजे शेतीपासून जे लोक दूर चाललेत त्यांना वाचवणं, एखादं एक चांगलं इन्कम डिफाईन करू. दुसरी गोष्ट काय की एक सेंद्रिय शेतीचा जो प्रकार असतो बेसिकली जमिनी चांगल्या करणं आहे ते आपल्याला करायचं आहे. तिसरी गोष्ट एक चांगली इकोसिस्टम आपल्याला बनवायची आहे. म्हणजे शेतीकडे उद्योग म्हणून का पाहू शकत नाही आपण. उद्योगमध्ये कसं असतं, इकडे कच्चा माल आणला, त्याला प्रोसेस केला आणि पक्का माल बनवला, तर त्या पक्क्या मालाला किंमत डिफाईन आहे. एक फिक्स रेट असतो बाबा, मी एक काही बनवलं बाबा, एखादी वस्तू आणली विकून रबरचं भावली जरी बनवली, 5 रुपये मला रबरला खर्च येतो, 2 रुपये बनवायला खर्च येतो, 3 रुपये माझं प्रॉफिट असेल, 10 रुपये मला भावलीला किंमत मिळते. शेतीमध्ये तसं नाही. आपण तिथे सुद्धा फिक्स रेट देतो, ज्यामध्ये काय होतं की तुम्ही फक्त प्रोडक्शनवर लक्ष द्या, मार्केटवर नका, तुम्ही फक्त प्रोडक्शन करा. शेतकऱ्याने आपली व्यवस्थित शेती करण्याकडे लक्ष दिलं तर मार्केटसाठी आम्ही उभे आहोत. आणि आपल्याकडे त्या क्वांटिटीचे बायर पण आहेत जे आपण कोट करतो. त्यामध्ये कुठल्याच प्रकारचं असं होणार नाही की आपण तुम्हाला सांगितलं आणि आम्ही विकत घेतलं नाही. त्याचं कारण असं आहे की आम्ही जर विकत नाही घेतलं तर आम्ही जो काही एक्सपेन्स केला आहे, म्हणजे आम्ही जिथे माणूस दिला 250 एकर मागे, त्याचा खर्च आहे, ट्रान्सपोर्ट आहे, सगळं जे काही मटेरियल तुमच्यापर्यंत ट्रान्सपोर्ट होत आहे ते आहे, बाकी ज्या काही गोष्टी आपण त्याच्यामध्ये करतो तो खर्च आमचा तिथे अडकून आहे. म्हणजे आपण असं एक म्हणूया की आपल्याकडे अद्रक हे एकच पीक आता सध्या आहे. सध्या अद्रक आणि हळद आहे सध्या. हळद पण हळदीचं कसं आहे? हळदीचं सेम पॅटर्न आहे सर. रेट्स हळदीचे मिनिमम 70 डिफाईन आहेत, बाकी वर जे जाईल मार्केट रेट. सध्या 120 रुपये चालू आहे हळद मार्केट रेट. आणि बेनं काय भाव मिळेल? बेण्याचं तुम्हाला रेट मी कन्फर्म करू शकतो, अराउंड त्याच रेटमध्ये. आता समजा हां एक असं म्हणूया की समजा आता हे करायचं ठरवलं, हां ओके, बरोबर तरच पुढची चर्चा आहे. बरोबर. हां समजा ठरवलं की हे करायचं आहे 1 एकरासाठी, तर मग प्रोसेस काय आहे? अच्छा, प्रोसेससाठी काय असतं सर, बेसिकली शेतकऱ्याचं रजिस्ट्रेशन असतं. rupiah.app म्हणून एक आपलं ॲप्लिकेशन आहे, त्यामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन असतं आणि आपली जमीन टॅगिंग असतं. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, जिओ टॅगिंग असतं. तुमचं जो प्लॉट आहे ते बेसिकली सॅटेलाईट मॉनिटरिंग असतो. यामध्ये काय, तुमच्या शेतावर कुठला प्रॉब्लेम आला तर प्रॉब्लेम येण्याआधी 10-15 दिवस वरून कंटिन्यू प्लॉट मॉनिटरिंग असेल सॅटेलाईटवर. त्यात होणारे चेंजेस, त्यात होणारा कलरचा बदल, म्हणजे पॉईंटमध्ये कलरचे जे बदल होतो ना तो डोळ्यांना ओळखत आपल्याला. शेतकरी खूप रोप दिला असेल त्याला तर सहज ओळखतं. मग काय असतं, नवीन क्रॉपबद्दल आपल्याला एवढी माहीत नसते, आपल्याला वाटतं नेक्स्ट स्टेज असेल, हो हो. तर तो तिथे मला प्रिडिक्शन देईल बाबा की हे रोग येण्याचे चान्सेस आहे. दुसरी गोष्ट, शेतकऱ्याचं जसं रजिस्ट्रेशन झालं, प्लॉट टॅगिंग झालं, त्यानंतर बाकी शेतकऱ्याला जर त्याचं स्वतःकडे इन्व्हेस्टमेंट असेल तर तो करू शकतो, नसेल तर त्याला आपण फंडिंग जी आहे त्यासाठी KYC वगैरे प्रोसेसिंग असते, तसं या बँकिंगसाठी तशी या प्रोसेसिंग झाली. मग त्याचं ते लागवडीच्या क्षेत्राबद्दल त्याला ट्रेनिंग आहे, लागवड कशी देणार, सगळ्या एक मीटिंग आपली होईल बेसिकली शेतकऱ्यांचे 10-15-20 शेतकरी घेऊन एखाद्या प्लॉटवरती तुम्हाला प्रॅक्टिकली पण करून दाखवलं जाईल की बाबा अशी पेरणी करायची, असे सगळं करायचं. त्यानंतर